सांगली येथील अत्यंत वर्दळीच्या दत्त मारुती रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे। आज दिनांक 6 मार्च 2025 रोजी प्रभाग समिती क्रमांक 1 मधील मारुती रस्ता, कापडपेठ, भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानांसमोरील छपरी, मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमण सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त श्री वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्याची कारवाई करण्यात आली। मारुती रस्ता, कापडपेठ, भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानांसमोर छपरी, मांडव, कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केली होती। त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचं तक्रारी वारंवार येत होत्या। वाहतुकीस अडचण निर्माण होत असते ही बाब विचारात घेऊन आज मोहीम राबवण्यात आली। मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री कावडे यांनी दिली। 13 दुकानांसमोरील पत्रे, कापडी शेड, 3 हातगाडी तोडण्यात आली। रस्त्यावरील साहित्य हटवण्यात आले, सूचना देण्यात आल्या आहेत। सदर मोहिमेत सहभागी अतिक्रमण पथक दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे होते। सदरची कारवाई सातत्याने राबवण्यात येणार आहे। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज दिनांक 6 मार्च 2025 रोजी माननीय आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे। त्या अंतर्गत आज दत्त मारुती रोडवर सुमारे 15 ते 20 छोटी मोठी अतिक्रमणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलेली आहेत। ही कारवाई आपले अधीक्षक घोरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि उपस्थितीमध्ये झाली आणि त्याचबरोबर सुरुवातीला मी स्वतः उपस्थित राहून तिथं काही कारवाया पूर्ण केल्या। याचबरोबर शिवाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधीलही काही अतिक्रमणं आपण काढलेली आहे आणि आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जर रस्त्यामध्ये किंवा आपल्या क्षेत्राच्या हद्दीच्या बाहेर जर कुणी तात्पुरते शेड किंवा पक्के शेड किंवा इतर काही साहित्य ठेवण्याचं अतिक्रमण केलेलं असेल तर ते कृपया स्वतःहून काढून घ्यावं व ते यापुढे लावू नये, अन्यथा महानगरपालिकेतर्फे नाईलाजाने आपल्याला कठोर कारवाई करावी लागेल। यापुढेही गणपती पेठ त्याचबरोबर सराफ कट्टा या भागातही कारवाई घेण्याचं नियोजन आहे। तर नेहमीच आपल्याला सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, विक्रेत्यांनी सहकार्य केलेलं आहे। यापुढेही ते करतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।